नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, या वर्षातील फक्त एकाच रात्री चंद्र त्याच्या 16 कलांनी पूर्ण होतो आणि त्याच्या किरणातून अमृत वर्षाव सुरू होते. याच रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि विचारते, को जागरती, म्हणजेच कोण जागे आहे. आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि धनधान्य आणणाऱ्या या अद्भुत रात्रीबद्दल म्हणजे कोजागिरी पौर्णिमा 2025 बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमा 2025 तिथी आणि मुहूर्त हा आपण आता जाणून घेऊया. तर कोजागिरी पौर्णिमा ही 6 ऑक्टोबर 2025 रोजी वार सोमवारी असणार आहे. पौर्णिमा ही तिथी प्रारंभ असणार आहे 6 ऑक्टोबर 2025 दुपारी 12:23 आणि 7 ऑक्टोबर 2025 सकाळी 9:16 ही पौर्णिमा तिथी समाप्ती होणार आहे. कोजागिरी पौर्णिमाची पूजा मुहूर्त आहे 6 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11:45 पासून ते 12:34 असणार आहे. या दिवशी चंद्रोदय सकाळी 5:20 ते 5:30 दरम्यान होईल आणि त्यानंतर लगेच पूजा आणि अमृत सिद्ध खीर बनवण्याच्या विधीला सुरुवात करण्यात येते. मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमेला हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. धार्मिक मान्यतेनुसार याच रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते. ती प्रत्येक घराच्या दारावर येऊन को जागरती, म्हणजे कोण जागे आहे, असे विचारते. जो भक्त जागृत राहून तिची पूजा करतो त्याला ती धन, धान्य, संपत्ती आणि ऐश्वर्याचे वरदान देते. ही पौर्णिमा वर्षभरातील एकमेव अशी पौर्णिमा आहे जेव्हा चंद्र त्याच्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो. या रात्री चंद्राच्या किरणातून अमृत तत्व पृथ्वीवर उतरते, ज्यामुळे ही रात्र आरोग्य आणि सिद्ध प्राप्त करण्यासाठी खूप विशेष मानली जाते. वैष्णव परंपरेनुसार याच रात्री भगवान श्रीकृष्णाने वृंदावनात गोपिकांसोबत महारास लीला केली होती, म्हणून उत्तर भारतात याला रास पौर्णिमा देखील म्हणतात. तुम्ही लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी काही पुढील पूजा करू शकतात. सकाळचे काही विधी आहेत ते तुम्ही करू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि दिवसा उपवास, शक्य असल्यास फक्त तुम्ही फलाहार घेण्याचा संकल्प करा. 2 म्हणजे गाईच्या दुधापासून साखर आणि सुकामेवा टाकून खीर तयार करून ठेवा. रात्रीचे विधी काय आहेत, तर घरात किंवा अंगणामध्ये चौरंग पाट ठेवून त्यावर लाल वस्त्र पसरा. त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा आणि इंद्रदेवाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. तांब्याचा कलश घेऊन त्यात आंब्याची पाने आणि नारळ ठेवा. लक्ष्मी देवीची षडोपचार पूजा करा. हळद, कुंकू, अक्षदा, लाल फुले, कमळाचे फुले, शक्य असल्यास नैवेद्य अर्पण करा. तुपाचा दिवा लावा आणि धूप अगरबत्ती दाखवा. काही मंत्र जप करायचे आहेत. रात्री जागरण करताना तुम्ही ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः यासारख्या लक्ष्मी मंत्राचा जप करा. हा जो मंत्र आहे तो मी व्हिडिओवरती स्क्रीनवरती तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की या मंत्राचा जप रात्री जागरण करताना करा. नंतर घरामध्ये आणि पूजेच्या ठिकाणी मातीचे दिवे किंवा पणत्या लावा. कोजागिरी पौर्णिमेचा सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे दूध किंवा खीर चंद्राच्या प्रकाशात ठेवणे. रात्रीच्या वेळी तयार केलेली खीर किंवा आटवलेले केशरयुक्त मसाले दूध चांदीच्या, मातीच्या किंवा पितळीच्या भांड्यात ठेवा. हे भांडे थेट चंद्र किरण पडतील अशा ठिकाणी म्हणजेच गच्चीवर, बाल्कनीमध्ये तुम्ही ठेवू शकतात. त्यावर चाळणीने झाकण ठेवा, जेणेकरून खीर सुरक्षित राहील आणि चंद्राची अमृतमय किरणे त्यात शोषली जातील. रात्रभर जागरण करून लक्ष्मीची पूजा करा. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. ही अमृत सिद्ध खीर किंवा दूध प्रथम माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून अर्पण करा
आणि त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना प्रसाद म्हणून सेवन करण्यास द्या। ही खीर खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते, दृष्टी सुधारते आणि मानसिक शांतता लाभते असे आयुर्वेदिक आणि पौराणिक ग्रंथात सांगितले जाते। तर मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमेच्या या रात्री जागे राहून आणि पूर्ण श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा करून तुम्ही तुमच्या जीवनात धन समृद्धीचे मार्ग मोकळे करू शकता। तुम्ही यंदा ही अमृत सिद्ध खीर कशी बनवणार आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा। धन्यवाद।